पार्ट 2 मध्ये आमची चिकनची रेसिपी बनेल। आता आम्ही जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं ते आता आम्ही चिकनमध्ये आम्हाला सगळं कसं चिकन बनवायचे आता ते दाखवतो। आपण मेन पॉईंटवरती आधी तुम्ही माझ्या आईच्या हातचे मसाले चपचपण ढवळायला मिळायला आत्ताच जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे हा बघा किती मस्त छान झालेला आहे। रंग बघा त्याचा हा आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण पहिले मिक्सरमध्ये थोडासा बर्फ टाकणार आहे, कारण की बर्फाने चांगला टेक्स्चर येतो आणि मिक्सरही गरम होत नाही। जर थोडंफार थंड राहिलं गरम राहिलं असेल तर बर्फाने त्याला टेक्स्चर येतो छान। जसं कळलं असेल आपण मिक्सरला लावायचं ते जास्त वेळ नाही लावायचा। पप्पा बोलतात 5 किंवा नाही तर 6 मिनिटं एवढंच लावायचं असतं, म्हणजे तुम्हाला 6 मिनिटं पण लावू शकता, 1 मिनिट एक्स्ट्रा म्हणजे ते चांगलं हे होईल। सगळं जे आपण त्याच्यामध्ये बर्फ टाकला आहे त्याच्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला गरम मसाला आणि काय आणि कांदा मग टोमॅटो मिरच्या हिरव्या मिरच्या पण माझ्या पप्पांनी सांगितलं कमीच टाकायच्या। जेव्हा तुम्ही बघितलं असेल लास्ट याच्यामध्ये कळलं लसूण टाकलं, हो आम्ही लसूण टाकलं, हे सगळं आपण मस्त बनवलं। मग त्याच्यामध्ये ना बर्फ टाका 5-6 किंवा 6 तसे टाकले ना तरी पण ठीक आहे, म्हणजे त्याच्या थंड जास्त पण थंड होत नाही आणि हे पण होत। मी तर जास्तीत जास्त रेकमेंड करते 5 टाका, जास्तीत जास्त 6 किंवा 5 एवढेच टाका, कारण की ते जास्त मग हे होणार ना त्याचं पाणी पण होतं। आता जाऊया आपण आपल्या कामाकडे। हां तर आपण स्टेप्सकडे वळूया पुढच्या। आता आता आपण जे मटण आपण आणलं होतं आणि ते मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण घेणार आहोत। ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ते आता आपण काढणार आणि जो आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे त्या ग्रेव्हीला हलकीशी तुपाची फोडणी देऊ, त्यामध्ये ते मटण आपण शिजवायला ठेवणार। ही स्टेप्स आपण कुकरमध्ये करायची, त्यामुळे कुकर रिकामी व्हायची वाट पाहतो आहोत। त्यामध्ये आपण भात लावला होता, कुकर आता रिकामी झाला की त्यामध्ये आपण मटण शिजवायला ठेवायचं। साधारण 4 ते 5 शिट्या मटणाला आपण कुकरमध्ये द्यायचे। आणि तुम्हाला थोडा आवाज येईल पाणी पडण्याचा, तो आता पण येत असेल तर त्याला थोडा इग्नोर करा हा, म्हणजे आता नाही येणार। आता आपण कुकर लावलेला आहे, कुकर कोण घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिले थोडंसं इंजेक्शन तेल घालायचं जेणेकरून तो चांगलं गरम होण्यासाठी। आणि लक्षात ठेवा आपण पाण्याचा वापर फार कमी करणार आहोत, कारण मटणाला असतं ते पाणी ऑलरेडी सुटतं।
केलं आम्ही. पाहू शकता आपण कसं ठीक असं हे ग्रेव्ही आपण तिथं मिळलेली आहे. बोलायचं काय त्यात दाखवून फोडणीला देणार हे सांगितलं का आपण ऑलरेडी. आता मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं आपण जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते आता आपण कुकरमध्ये हलकं त्याला लक्षात ठेवा आपण यामध्ये आता या स्टेजला आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत. मटणाला काय असतं तुपाने चांगला फ्लेवर येतो. खूप ऑप्शनल आहे म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता. जर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता. टोटली ऑप्शनल चीज आहे. त्यामध्ये हे पहा मटणाचं जे सुकलेलं पाणी सुकलेलं मटणाचं होतं ना ते आपण तयार केले कारण की त्याच्याने आपण हे गरम पाणी टाकलेलं होतं ज्याच भांड्यात आपण आपला जो मसाला बनवलेला आता आपण ते सगळं बनवलं.